पक्ष्यांमध्ये जातीवाचक किंवा रंगावरून, त्याच्या दिसण्यावरून, तो काय काम करतो, त्याच्या घरट्यावरून अशी नावं पडलेली असतात. म्हणजे उदाहरणार्थ खाटीक नावाचा जो पक्षी आहे, तर तो काय करतो की आपण जसं खाटकाच्या दुकानात गेल्यावरती उलटं लटकवलेलं बकरं असतं आणि आपल्याला पाहिजे तसं तो कापून देत असतो, कट करून देत असतो, तसं तो खाटीक काय करतो की त्याचे जे अन्न असतं ते भाबळीच्या काट्याला लटकवून त्याला जसं पाहिजे तसं तो खात असतो. म्हणजे एक सरडा असेल किंवा एखादा छोटा पक्षी असेल किंवा एखादा कीटक असेल, तो भाबळीच्या काट्याला लटकवतो आणि त्याला जसं पाहिजे तसं काढून देत असतो. त्याचप्रमाणे दुसरा एक पक्षी आहे कोतवाल. तर आपल्याकडं कसं पूर्वी असायचं की आता कसं गावचा एक सरपंच आहे जो त्या गावावरती नियंत्रण ठेवतो किंवा त्याच्या गावाचं रक्षण करतो. जसं जो कोतवाल पूर्वीच्या काळी कोतवाल असायचा की तो त्याच्या वाडीचं किंवा त्याच्या ज्या अंडर घरं असतील त्याचं रक्षण करायचा, तसं हा कोतवाल काय करतो, जे छोटे छोटे पक्षी आहेत म्हणजे चिमणी असेल किंवा जे बया विवर्स वगैरे असतील अशा पक्ष्यांचं रक्षण करतो मोठ्या पक्ष्यांपासून. म्हणजे तो शिकारी पक्ष्यांसोबतही लढतो, म्हणून त्याला कोतवाल असं नाव दिले. दुसरा एक पक्षी आहे शिंपी, जो झाडांची पानं विणून स्वतःचं घरटं बनवतो, म्हणून त्याचं नाव शिंपी आहे. तसंच लालबुड्या बुलबुल, त्याच्या शेपटीखाली लाल कलर असतो म्हणून त्याचं नाव लालबुड्या बुलबुल. म्हणजे असं त्यांच्या रूपावरून, रंगावरून किंवा त्यांच्या जे काही घरट्याचा कलर आहे, घरट्याचा आकार आहे, त्याच्यावरून त्यांची नावं पडतात.